dear friend and executive trustee of Ramji Mehrotra Technical Institute, Sri Chetan Mehrotra, Sri Sanjay Mehta, Chairman, Bhutangi Sahib, Director, Honorable Principal Asavi Ma'am, all the dignitaries present here, the technical staff, and my dear students. Innovation in head, compassion in heart, passion in the belly, and vision in the eyes. डोक्यामध्ये नाविन्यपूर्णता, हृदयामध्ये कंपॅशन आहे, डोळ्यामध्ये दूरदृष्टी आणि पोटामध्ये पोटतिरीक हे घेऊन आपले स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय लालजी मेहरोत्रा यांनी 1982 साली एक छोटंसं रोपटं लावलं, ज्याचं आज श्री चेतन मेहरोत्रा आणि त्यांच्या टीम incessant efforts, प्रयत्न, camaraderie, hard work, passion या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आज एक वटवृक्ष उभा राहिलेला आहे. मला खूप अभिमान वाटतोय अशा प्रकल्पांचा. आल्याला मी कॅम्पसमध्ये काय पाहिलं तर या इन्स्टिट्यूट मधून पास होऊन स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचं करिअर घडवणारी रोल मॉडेल्स. त्यातला टर्नओव्हर महत्वाचा नाही, पण तिथं स्वतःच्या हिमतीनं उभा राहिलेले ते इथून पास आउट झालेले अलुमनाईज की ज्यांनी स्वतःचं एक नाव बनवलेलं आहे, व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. आणि नंतर मी जवळजवळ 18-19 प्रोजेक्ट्स पाहिले. द प्रेझेंट एरा, as rightly observed by Mr. Mehta, today we must change with the time. AI मधल्या ऍडव्हान्स गोष्टी, चॅट जीपीटी मधल्या ऍडव्हान्स गोष्टी, मशीन लर्निंग आणि मग हा टेक्निकल एज्युकेशनचा प्रोग्राम जो तुम्हाला खऱ्या अर्थाने एम्पॉवर करतोय. आणि अंडर प्रिव्हिलेज क्लास मधली मुलं इथं सोर्स करून, तर मी 40 वर्षापूर्वी तुमच्याच वयाचा आणि तुमच्याच सामाजिक आर्थिक परिस्थितीतला आहे. आणि गरीब घरातली मुलं ही रान फुलासारखी असतात. या रान फुलांना जर चांगलं खत पाणी, चांगला सूर्यप्रकाश, चांगली माती मिळाली तर ती अशी रुजतात, अशी मोडतात, अशी फुलतात की त्यांच्या समोर मग मोठ्या घरातले कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. तर ह्या अंडर प्रिव्हिलेज मुलांना फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, स्पिरिच्युअली हाय अँड टेक्निकली साऊंड बनवण्याचं काम. तर मी पाहिलं मुलांच्या मधला कॉन्फिडन्स इट वॉज ग्रोइंग. म्हणजे मुलं इंग्रजीमध्ये अतिशय सुंदरपणे आपलं प्रेझेंटेशन देत होते. त्यांना त्या गोष्टींचं आकलन होतं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होती. आणि ते असावी मॅम, आपण इतक्या चांगल्या रीतीनं हे टेम्पल मला वाटतं की which is incessantly striving to make these underprivileged students coming from different classes. मी परत रिपोर्ट करतो कारण मी माझं बालपण पाहतो ना, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है, हीरे पे जितने घाव लगे वो उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धन पर खूब खनकता है, सूरज जैसा बनना है तो सूरज इतना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और तू तो आदम का बेटा है, क्यों सोचे राह सरल होगा, हर संघर्ष सफल होगा, आज नहीं तो कल होगा, हर प्रश्न का हल होगा. तर आयुष्यात खचायचं नसतं. असे उपक्रम मला खूप अभिमान वाटतो. मी चेतनजी, आय वॉज आयजी ऑफ मराठवाडा. 171 पोलीस स्टेशन, 171 पोलीस स्टेशन्स वेअर इन माय जुरिस्डिक्शन. आणि प्रचंड दुष्काळ पडला. 2014 ते 2019 मी तिथे आयजी होतो. आणि दुष्काळाची अशी परिस्थिती होती की काम मिळेना, म्हणून फॅमिलीज मायग्रेट करायला लागल्या.
आणि एका मुलीनं 12वीतली फी 250 रुपये, एसटीनं जायचा 5ला लागणारी फी, किनगावला राहत होती आणि अहमदपूरला, लातूर पॅटर्न आपण ऐकलं असेल, तिला 85% 10वीला मार्क होते आणि 5,250 रुपये नाही मिळाले म्हणून तिने आत्महत्या केली. त्यानंतर खूप इश्यू गाजला आणि नंतर मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने मुलींना एसटी प्रवासाची सोय फ्रीमध्ये केली. त्यावेळेला सीएम साहेबांनी मला ते व्हिजिट करायला सांगितलं होतं. त्या मुलीची सुइसाइड नोट आजही माझ्या मोबाईलमध्ये आहे. कारण शेती करपून गेली, भाऊ कुठेतरी कर्नाटकात जॉबला गेला, वडील कुठेतरी पुण्याला निघून गेले आणि आई भांडी कुंडी करायची पण रोजगार पण मिळेना. त्यामुळे 250 रुपये नव्हते आणि मग 15-20 दिवस तिला शाळेत कॉलेजला जाता आलं नाही. 12वी सायन्सला शिकत होती आणि 12वी सायन्स म्हणजे थोडा गॅप पडला, फ्रस्ट्रेशन आलं, सुसाईड आणि तिनं लिहिलं की आई बाबा मला माफ करा. पण माझ्या 13व्यावरती म्हणजे 12व्या-13व्याला खर्च करतात आणि ते स्पेंड मनी ऑन रिच्युअल्स, स्पेंड मनी ऑन फीडिंग द पीपल, ऑन रिलिजियस सेरेमनीज. ते पैसे ठेवा चुकून आणि माझ्या बहिणीचं लग्न तेवढं करून. सो पेनफुल टू रीड दिस. 250 रुपयासाठी इन दिस मॉडर्न इंडिया. तर हे जे स्ट्रेंथन करणारे तुमचे हात आहे, त्या मुलांना जी ताकद तुम्ही वेगवेगळ्या उपक्रमातून देता, दॅट मॅटर्स अ लॉट. आणि तिथं शेजारी अंबाजोगाई नावाचं गाव आहे. तिथं मी एका मुलीला पूर्ण गावाने मिळून 1 लाख रुपयाची बक्षीस दिली होती. ती देण्यासाठी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं होतं. आणि ती मुलगी, शी वॉज नॉट फ्रॉम मिडल क्लास और लोअर मिडल क्लास ऑल्सो. हर पॅरेंट्स, म्हणजे त्यांचं काम काय होतं, स्मशानभूमीमध्ये ती आग लागल्यानंतर लाकडं आणि सगळे अरेंजमेंट करायचं. आणि ती मुलगी तिथं त्या स्मशानभूमीत राहून, त्या स्मशानभूमीतल्या उजेडात, म्हणजे त्या चिता पेटलेल्या असतात त्या उजेडात अभ्यास करून तिनं 98.5% मार्क्स मिळवलेले. 98.5 म्हणजे किती असतात, किती आकडे आहेत. तिनं समजून सांगितलं 100ला 1.5 कमी म्हणून मराठी लँग्वेज. आणि तिनं ज्या वेळेला when I gave that check which was donated by the whole village to that girl, she said to me, "Sir, that period was of Sairat." Sairat सिनेमा पाहिला ना, डांस फेमस है ना. सैराट में वो परशा और आर्ची भाग जाते हैं लोग. वो स्पीच में बोली कि मुझे भी वो सैराट की स्टोरी पता है, मुझे हैदराबाद जाना है लेकिन वो आर्ची परशा के जैसा नहीं जाना है. मुझे हैदराबाद सरदार वल्लभ भाई पटेल नेशनल पुलिस एकेडमी में आईपीएस का ट्रेनिंग लेने जाना है, आप जैसा बनना है. आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अजूनशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडथळणे भावनांना पसंत नाही. कारण मला मोटिवेशन, मी टेक्निकल एक्सपर्ट नाहीये. मी म्हणजे सेफ सिटीच्या ट्रेनिंगसाठी आता जर्मनी आणि स्पेनला चालू आहे. ते सांगत होतो 14 तारखेपासून की हाऊ टेक्नॉलॉजी कॅन बी इंटिग्रेटेड विथ पोलिसिंग. देयर इज सिटी कॉल्ड कोलोन इन जर्मनी अँड बार्सिलोना इन स्पेन. तिथं आम्हाला 22 अधिकाऱ्यांना आता ट्रेनिंगसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पाठवत आहे. पण हे टेक्नॉलॉजी इज द थिंग, दॅट इज द नीड ऑफ द टाइम. त्यामुळे तुम्हाला हे जे काही बेसिक, कारण हे जे तुम्ही स्किल, सगळ्यात महत्वाचं काय आहे ते आता ई लर्नर तुम्हाला दिला, तो फ्रेंड अभ्यास करणं. विद्वत्वंच नृपत्वंच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे विद्वान म्हणजे एक्सपर्ट. एक्सपर्टची राजाची तुलना होऊ शकत नाहीये, कारण राजाला त्याच्या राज्यामध्ये फक्त मान सन्मान मिळतो, पण विद्वानाला किंवा एक्सपर्टला पूर्ण जगामध्ये मान सन्मान मिळत असतो. तुमचं हे जे वय आहे दॅट इज व्हेरी क्रुशियल. लात मारीन तिथं पाणी काढण्याचं वय. तुम्ही जे ठरवा, ते 10 करोडचा मला टर्नओव्हर दिसला, 100 करोडचा टर्नओव्हर तुमच्याकडे कोणाचं पण असू शकतो. व्हेरी इझी. संजय मेहता साहेबांसारखी तुमची फॅक्टरी जाऊ शकते.
आणि मी सांगत होतो चेतनजींना की ते मला खूप लहान भावासारखं प्रेम देतात नेहमी. वी आर व्हेरी क्लोज टू इच अदर. एका गावातून आलेलो आणि मी ज्याला मुंबईला आलो, मी एक पत्र्याची पेटी घेऊन त्यात पुस्तकं काही, राहायची सोय कुठेही नव्हती. मुंबईत 2 रुपये आहेत. एक डिलाईट रोड आहे माहिती आहे ना, डिलाईट रोड, तिथं सगळे गाववाल्यांच्या खोल्या असतात. एका रूम मध्ये 30-30 लोक कामगार राहतात, म्हणजे शिफ्टनं झोपतात तिथं. कॉमन बाथरूमची परिस्थिती खूप वाईट असते. ज्या वेळेला विचार करायचो, कंटाळा यायचा, अभ्यासाचा कंटाळा यायचा, त्यावेळेला ते डिलाय रोड मध्ये 30व्या नंबरला, 31व्या नंबरला आपल्याला झोपावं लागेल का, हा विचार यायचा. मग अभ्यासावर झोपच यायची, मग परत अभ्यास. म्हणून स्किल, मी माझी परिस्थिती, माझं अस्तित्व या जगामध्ये आहे ते कुणी गृहीत धरता कामा नाही. माझ्या असण्याला, माझ्या बोलण्याला, माझ्यातल्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे, मिनिंग आहे. तेव्हा माझ्या लाईफचा ब्लूप्रिंट असेल ना, तो असा सॉलिड, मिनिंगफुल, असा चांगला असला पाहिजे. त्यात माझं एक्सलन्स कडे जाणारा प्रवास जो आहे, स्ट्रायव्हिंग फॉर द एक्सलन्स, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे उद्दिष्ट ठरवायचं आहे. आणि ती हनुमानाची गोष्ट आहे ना, की प्रभू रामचंद्राने दिलेली अंगठी घेऊन त्यांना 700 मैल श्रीलंकेला पोहोचायचं होतं. आणि त्यांच्या प्रवासात 3 अडथळे आले. पहिला होता मेहनत नावाचा पर्वत, ज्या ठिकाणी अप्सरा, गंधर्व सगळे त्यांना खाली येऊन आराम करा म्हणत होते, कारण ते 5 स्टार हॉटेल सारख्या सगळ्या सोयी होत्या तिथं. ते थांबले नाही. द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर अस, माइल्स टू गो बिफोर अस. मी थांबणार नाही. व्हेन वी रेस्ट वी रस्ट. आपण ज्यावेळेला थांबतो त्याला गंज लागायला सुरुवात होतो. मी आता चेतन सांगत होतो, मी रात्री उशिरा जरा झोपायला झाले. मी 6:30ला उठतो, रोज 5-5:30ला उठतो. आणि मी 14 किलोमीटर सकाळी धावलेलो आहे, कारण मला 18 तारखेची मॅरेथॉन आहे बेस, 42 किलोमीटरची मॅरेथॉन एव्हरी जानेवारी रन. पण त्यासाठी माझे लिगामेंट्स, टेंडन, जॉईंट्स, मसल यांना मी वर्षभर ट्रेन करतोय ना. ते ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तुमचा ब्रेन, तुमची बॉडी याला सारखं ट्रेनिंग देत, इन्स्ट्रक्शन देत राहायचं. आणि अभ्यास करून, कष्ट करून कोणाच्या अंगाला भोकं पडले, कोण मेलाय असं काय ऐकलंय का? असशी जेते आताच तेते काम हातीची सोडू नको. नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखी आळसू नको. घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुनी पांगू नको. पण ही तुमची कर्मभूमी आहे, जितकी नांगरायची आहे ना तेवढी नांगरा. आणि ते त्यातनं मग कसं आयुष्य घडतं ते पाहत राहा. कारण आम्ही 3 जण आमच्या एका छोट्या गावातनं, तेव्हा मुंबईतला एकही मुलगा IAS, IPS आणि IFS मध्ये नव्हता. 1997-98 रिझल्ट पहा. आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो, आणि 3घही शेतकऱ्यांची मुलं. ठरवून, तो सुपर 30 सिनेमा पाहिलाच आहे ना ऋतिक रोशनचा, ठरवून करू शकतो आपण. म्हणजे आमच्याकडे ड्रीम काय असायचं, जास्तीत जास्त पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं. IPS म्हणजे खूप मोठी गोष्ट, IAS म्हणजे खूप मोठी गोष्ट, कल्पनेच्या पलीकडची. पण ते उद्दिष्ट आम्ही 3 मित्रांनी ठरवलं, आणि एका वेळेला आम्ही 3 जण ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये सिलेक्ट झालो. आनंद पाटील आता ऍडिशनल सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एज्युकेशनच्या सगळ्या पॉलिसीमध्ये अतिशय महत्वाच्या रोलमध्ये आहे. घानामध्ये अँबॅसेडर सुगम चौगले हा घानामध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये सिलेक्ट झाला, तो घानामध्ये अँबॅसेडर आहे. तर हे शक्य आहे. तो प्लॅन, प्लॅनिंग म्हणजे व्हॉट इज प्लॅनिंग? डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हू ऑल आर सपोज टू डू इट फॉर यू. सगळं मॅनेजिंग, प्लॅनिंग, हे सगळं एक्झिक्युशन फक्त आपल्या पुस्तकात नसते, आपल्या आयुष्यात पण ते बिंबवायचं आहे. त्यामुळं ज्यावेळेला आलो त्यावेळेची परिस्थिती प्रतिकूल होती, राहायची सोय नाहीये. म्हणजे ज्यावेळेला संध्याकाळी मरीन ड्राईव्हला फिरायला जायचो त्यावेळेला डोळ्यात अश्रू असायचे कधी कधी, कारण तिथं आमदार निवासला राहतो. MLA असतो, तुम्ही पाहिले नाहीत कधी, सगळे कार्यकर्ते असतात. ढेकणं, पिसवा, मच्छर, हे सगळेजण त्यावेळेला, म्हणजे 21-22 वर्षाचं कोवळं वय, त्यावेळेला त्या परिस्थितीत ज्यावेळेला फ्रस्ट्रेशन यायचं त्यावेळेला मग ते स्वप्न, ती जिद्द, ती पाठलाग करायची. मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान कहीं कुछ कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे.
मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा. मी त्या मातीतला वृक्ष नाही आहे की ज्याच्यात पाणी भरपूर आहे. बंजर ती दुष्काळग्रस्त मातीतनं मी ते जीव आणि प्राण तो शोषून घेतलेला आहे मातीतून. आणि मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. ज्यावेळेला तिथं अभ्यास करायचो, SIC आमची इन्स्टिट्यूशन आहे जिथं चेतन मेहरोत्रा साहेबांनी काइंडली म्हणजे ही वॉज व्हेरी काइंड की तिथल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन गरीब मुलं जी आहेत त्यांना हेल्प, ते सांगत नाहीत कोणाला, तिथल्या विद्यार्थी जे ग्रामीण भागातले माझ्यासारखे आलेले विद्यार्थी आहेत त्यांना मदत करण्यासाठी तिथेही पाऊल देत होतो. आठवड्याच्या एंडला कधीतरी जाऊन घरचं जेवण खायचं म्हणून नातेवाईकांच्या घरी जायचो. त्यावेळेला खूप टोमणे ऐकायला मिळायचे, मिळतात नाही ऐकायला, कब सेटल होगा, कब पैसे कमाएगा, ये IAS IPS कुछ होता है क्या, ऐसा कुछ नहीं होता है, कुछ काम धाम शुरू करो. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकर फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे. हे फक्त मोटिवेशनचे 4 गोळी, मोटिवेशन टेम्पररी असतं. म्हणजे स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर वाटतं नाही काय जीवनाचा अर्थ नाही आहे, कधीतरी जाऊन इथंच आपला एंड आहे, सगळे आता बॉडी पार्ट तुम्ही दाखवले आम्हाला. तर तसं टेम्पररी मोटिवेशन असतं जे आता मी भाषण देतोय. पण डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. डिसिप्लिन ही तुमच्या आयुष्यात डे टू डे लाईफमध्ये डोक्यात ठरवा की मी माझ्या फील्डमध्ये एक्सपर्ट होणार. देयर इज ऑलवेज अ रूम ॲट द टॉप. मी जे काही माझं रेफ्रिजरेशन मध्ये असेल, लिफ्ट आणि एलिव्हेटर मध्ये असेल, पॅरामेडिक मध्ये असेल, जे तुमचं फील्ड आहे त्याला बेस्ट नॉलेज हे मी घेण्याचा प्रयत्न करणार. आणि मग इनोव्हेशन सारखं डोक्यात नवीन नवीन आयडियाज. आता आय वॉज जॉईंट सिटी लॉ अँड ऑर्डर फॉर 3 years इन मुंबई सिटी. सगळे 99 पोलीस स्टेशन मुंबई शहरातले माझ्या स्वाधिपत्याखाली होते. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, इंटेलिजन्स हे सगळं माझ्याकडे. 35,000 फोर्स आय वॉज सुपरवायझिंग इन मुंबई सिटी. म्हणजे टोटल 55,000 मधला लॉ अँड ऑर्डर मध्ये 35,000 आहे. तर सेफ सिटी प्रोजेक्ट सुद्धा माझ्याकडेच होता. म्हणजे आपण 1800 crore महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी CCTV प्रोजेक्टचे 10,000 कॅमेरे लावण्यासाठी मुंबई शहरात खर्च केलेले. तर 10,000 कॅमेरे लावण्यासाठी किती खर्च आला? 1,800 कोटी. तो पण म्हणजे 10 years बॅक. मग when I joined as joint CP law and order, I convinced CP कि sir let's do one idea. की एक 144 ची नोटीस आपण सगळ्या एस्टॅब्लिशमेंटला देऊ. म्हणजे जे मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, हाय राईज बिल्डिंग्स, सगळ्या व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत, मॉल, स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, सगळ्यांना आपण एक नोटीस काढू, सगळ्या मोठ्या संस्थांना, की तुम्ही पेरिफेरीवर कॅमेरे लावा. आमच्या रिक्वायरमेंटचे, आमचे हे रिक्वायरमेंट आहे, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, वॉटेवर, आणि त्या पॅरामीटरचे तुम्ही कॅमेरे लावा. नाहीतर तुमच्या कारवाई, कारण आतमध्ये कॅमेरे लावलेले असतात परंतु बाहेर पेरिफेरीला कॅमेरे नसतात. त्यामुळं ती एक नोटीस आम्ही सगळ्यांना इश्यू केली. तुम्ही जर हे कॅमेरे लावले नाही तर 188 IPC प्रमाणे तुमच्यावर खटले दाखल करून फक्त धमकी दिली. आम्ही एकही कारवाई 188 ची केली नाही. आणि यू विल नॉट बिलीव्ह 1,800 crores were spent for 10,000 cameras, and without a single rupee of the government we could install 90,000 cameras. 90,000 कॅमेरे या शहरातल्या नूक अँड कॉर्नर मध्ये लागले. इव्हन साकीनाका, that rape and murder case of a lady was detected due to the camera which was installed due to this initiative. त्यामुळे इनोव्हेशन, डोक्यात आयडियाज कायम घेत राहायचे. निर्भया स्पॉट्स आम्ही सुरू केले. त्यात सुद्धा हे तुम्ही आता सेफ्टीचे 2-3 खूप चांगले एक्सपेरिमेंट्स आम्हाला दाखवले.
म्हणजे एका आरोपीला 4 वेळेला जन्मठेप होण्याची पहिली घटना आता निर्भया स्क्वॉडच्या आमच्या इनिशिएटिव्ह झाली. 12-15 दिवसात आम्ही चार्जशीट केला मॅटर्स. पण त्यात हिडन कॅमेरे दिले. लेडी कॉन्स्टेबल्स आम्हाला आता नवीन मुली आहेत, कॉलेज गोईंग मुलीसारखे दिसतात, त्यांना आम्ही असं डिकॉय म्हणून पाठवलं, त्यांना हिडन कॅमेरे दिले. त्यात मॉलेस्टर्स, टीजर्स, स्टॉकर्स यांच्या ऍक्टिव्हिटीज रेकॉर्ड केल्या पब्लिक प्लेसला आणि त्यांच्यावर घडले. म्हणजे प्रोऍक्टिव्ह जेवढ्या आपण गोष्टी करतो ना त्याचे परिणाम कमी भोगायला. 26/11 बद्दल मी मला आता माझी ओळख करून देण्यात आली, मला प्रेसिडेंट्स प्लीज मेडल फॉर गॅलंट्री मिळालं वगैरे. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय होतं, 29 सप्टेंबरला ज्यावेळेला एक इंटेलिजन्स इनपुट आलं की ताज and 6 other places where would be targeted, there would be some kind of sabotage. पण that was not very specific. पण 29 सप्टेंबरला जसं माझ्या हातात आलं, I had joined from Pune, I was SP पुणे रुरल, आणि इथं जॉईन केलं डीसीपी त्याला सगळा साऊथ मुंबईतला एकदम महत्वाचा एरिया मिळाला आला होता. एव्हरी इनपुट आय वॉज गेटिंग व्हेरी सिरियस. 29 सप्टेंबरला I went to Taj. I studied every nook and corner of Taj for 9 hours. 9 तास मी त्या ताजला भेटी दिली. ती पेरिफेरल सिक्युरिटी तर बिलकुलच नाही, रस्त्यावर आहे, बँक ऑन द रोड, तिथले फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर, सीसीटीव्ही कंट्रोल रूम, तिथं मॉनिटर्स नव्हता सीसीटीव्ही कंट्रोल रूम मध्ये, गेट होते ते काचेचे गेट होते. I gave 28 elaborate instructions on 30th September, म्हणजे 1.5-2 महिना अगोदर याच्या अगोदर. आणि त्यामुळं मला त्या गोष्टीचं पूर्ण बिल्डिंगची बारकाईनं माहिती असल्यामुळं when terrorist entered at 9:40, 9:40ला टेररिस्ट एंटर केले, 9:51ला मी आणि माझं बॉडीगार्ड अमित घेतले, त्याला 3 गोळ्या लागल्या. फॉर्च्युनेटली यू सेव्ह, एकदम थिन राहिला, आज नाही माझ्याबरोबर, ड्युटीला माझ्यावरच असतो. आम्ही दोघं जण 9:51ला ताजच्या सिक्युरिटी चीफवर आत घुसलो. आय वॉज नोईंग द टोपोग्राफी, होमवर्क केलेलं होतं. इफ यू नो युअरसेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी, देयर इज नो नीड ऑफ फिअर अँड यू विल विन एव्हरी ऑफ द बॅटल. कुणी सांगितलेलं, सुनझू नावाचा चायनीज युद्धशास्त्रज्ञ होता, त्यांनी सांगितलं, इफ यू नो युअरसेल्फ अँड इफ यू डू नॉट नो अबाउट युअर एनिमी, यू विल सफर डिफीट आफ्टर एव्हरी विक्ट्री. एका युद्धानंतर, एका विजयानंतर पराभव पचवावा लागेल. आणि तुम्हाला जर स्वतःची माहिती नसेल आणि शत्रूची माहिती नसेल तर यू विल सफर डिफीट इन एव्हरी ऑफ दॅट. कारण मला त्या हॉटेलची पूर्ण टोपोग्राफी, पूर्ण एरिया माहित होता. मॅन्युअलिंग मुख्य गेटनी नाही घुसलो, मी रिअर गेटनी घुसलो, फायर एक्झिटने एंट्री केली. फर्स्ट फ्लोअरवरती 2 मुली रक्ताच्या तळवळत होता, त्यांना 2 सिक्युरिटी गार्ड माझ्यावर होते, माझे होते सुनील कुडी, त्यांच्यावर पाठवून दिलं. आणि सेकंड फ्लोअरला ऑपोजिट पिस्टल हॉल, सुनील कुडिया, द सिक्युरिटी चीफ ऑफ ताज, पॉइंटेड मी टू 3 टेररिस्ट. त्यांची सुदैवानं बॅक आमच्या बाजूने होती, हॅवर्स घेतलेली, यंग, आता AK-47, आणि आय कुड फायर 3 शॉट्स ऑन देम बॅटल कॉक पोझिशनमध्ये, विच वॉज व्हेरी क्रुशियल. कारण ते जर क्रिस्टल हॉलमध्ये लग्न होतं, तिथं घुसले असतं मेजर मॅसॅकर झालं असतं. म्हणजे आम्ही जायच्या अगोदर 18 लोकांना त्यांनी ऑलरेडी मारलेलं होतं. नंतरच्या मेहममध्ये काही लोक अजून मारले गेले, पण त्या हॉलमध्ये घुसले असते तर 300-350 माणसं दुर्दैवी मृत्यू झाला असता त्यांचा. दॅट वॉज क्रुशियल फायरिंग. त्यामुळे एरिया वाईज मग आम्ही सपोर्ट पाठीमागं आलो. AK-47चा बस्ट ताजच्या थिक वॉल्समुळे वाचलो. देन वी वेंट टू 6th फ्लोअर. कारण डॉमिनेशन कसं, पोझिशनचं पण महत्वाचं असतं ना. वेपन माझ्या पिस्टल होती, माझ्या बॉडीगार्डकडे पिस्टल, माझ्याकडे क्लॉक पिस्टल होती, त्याच्यात 2 मॅगझिन्स असतात, बेटर वेपन कंपॅरेटिव्हली. पण वरून यू कॅन डॉमिनेट. कारण आयुष्यातल्या मूव्स आणि ह्या सगळ्या आहेत ना, त्या ठरवायचं हेच वय आहे. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम. शांततेच्या काळात जास्त घाम काढला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागेल. त्यामुळे हा तुमच्या आयुष्यातला पिरियड आहे ना, तो मोबाईलवरती, सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती आहेत 2-4 पाठीमाग बिझी. सो याच्यामध्ये बिझी झाला. हे लाईक्स, डिसलाईक्स, हे आता तात्पुरतं वाटतं, रे कॉमेंट काय आलं नाही, आपण पोस्ट केलं, कुणी लाईक पण करत नाही. हे सगळं व्हर्च्युअल आहे, हे सगळं बोगस आहे, वेगळी आहे. म्हणजे 1000-2000 फॉलोअर असतात आणि मित्र रिअल मध्ये एक पण नसतो. म्हणजे
हे लाईक्स डिसलाईक्स आणि हे काय फरक पडणार नाही. हे जर बिल नंतर फाडावं लागेल. आपण जेवढा वेळ मोबाईलवर घालवतो ना 4-4, 5-5 तास आपलं जर स्क्रीन टाइम होत असेल, अनप्रोडक्टिव्ह गोष्टी, प्रोडक्टिव्ह गोष्टी पण आहेत. युट्यूबवरती खूप एज्युकेटिव्ह सगळं वर्ल्ड आहे. त्यामुळं आत्ताचा वेळ कन्स्ट्रक्टिव्ह वेळ आहे. या वेळेला कशा पद्धतीनं प्लॅन करायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि अशी इन्स्टिट्यूट की ज्याच्यात इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, इतकी चांगली फॅकल्टी जी तुम्हाला 24/7 मदत करण्यासाठी तयार आहे. आणि आता इलेक्ट्रॉनिक टीचर तुम्हाला, ई टीचर तुम्हाला मिळत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला कधी चांगल्या गोष्टीमध्ये वेळ जाऊन बोरिंग असतं का? सगळ्या चांगल्या गोष्टी असतात त्या बोरिंग असतात. आणि हे आवडणाऱ्या गोष्टी आता जर करायला लागलं तर चकाकणारी गोष्ट ना ती आपल्याला सोनं वाटते, पण ती कदाचित काच असू शकते. ती काच कधी लागेल, ती कधी जखम होईल, ती कधी चिघळेल, आणि कधी गँग्रीन होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाही. कारण मी 3 रेव पार्ट्या रेड केलेल्या सिंहगडाच्या पायथ्याशी पुण्याला. त्याच्यात 284 युवक युवतींना डिटेन केलं होतं मी. त्यांचे ब्लड युरिन सॅम्पल्स घेतले. पेडलर्स आणि हे त्यांच्यावर जास्त कारवाई केली. इथं सुद्धा 72 डिग्रीज पबवरती ओकवूड हॉटेलवरती रेड केले होते. आय इंटरॅक्टेड विथ यंगस्टर्स. एक तर माझ्या मित्राची मुलगी होती, पण आय कुडंट डू एनिथिंग. ती म्हणते मला हे जमूच शकत नाही मी. कारण मी वेस्टर्न महाराष्ट्राचा आयजी होतो त्यावेळेला डॉल्बी सिस्टमला तडीपार करून टाकलं. एकाही गणेश मंडळाला मी डॉल्बी सिस्टम लावू दिली नाही. 144 पोलीस स्टेशन मिळाले होते. हायकोर्ट अप्रिशिएटेड माय ऍक्शन आणि 10 वाजता मिरवणुका बंद केल्या. कारण दारूच्या नशेमध्ये त्या डॉल्बीच्या आवाजावर नाचायला मजा येते. या वयात ती मजा येतेच. मी स्वतः गणेश भक्त आहे. मी दर मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात जात असतो. का आहे? कारण आमच्या गावात आम्ही एक गावे गणपती केला. एक गावे गणपती करून ते सगळी मंडळं एकत्र केली आणि त्यातनं 50,000 रुपये शिल्लक राहिले. आय एम टॉकिंग अबाउट 1990 ला 50,000 वॉज बिग अमाऊंट. आणि त्यावेळेला गाववाल्यांना म्हटलं की हे 50,000 रुपये आम्हाला पुस्तकांसाठी द्या. पुस्तक हे वाघिणीचं दूध आहे, ती पुस्तकं आम्हाला द्या. आणि 50,000ची पुस्तकं आम्ही घेतली आणि त्यामुळे आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. आणि नंतर अनेक मुलांना त्या पुस्तकांचा फायदा झाला. त्यामुळे हे सिस्टम डॉल्बी हे ते टाइमपास करायचं नाहीये. इथं टाइम हे तुम्हाला जी इन्स्टिट्यूट मिळालेली आहे त्याच्यात खूप डेडिकेटेड आणि खूप त्याच्यासाठी बिहाइंड द स्क्रीन काम करणारी मंडळी आहे. CSRच्या माध्यमातून फंड उभा करणं आणि हे सगळं खूप अवघड काम असतं आणि ते तुमच्यासाठी करतायत. आय एम सो हॅपी की मला आज अशा एका खूप रचनात्मक आणि होकारात्मक कार्यक्रमाला येत आलं. स्वर्गीय लालजी भाई खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या लोकांसाठी खूप मोठे प्रकल्प उभा केले जातात. पण गरिबांसाठी, शोषितांसाठी, सर्वसामान्यांसाठी, आणि मी ज्या स्तरात मिळतो, मी शेतकरी स्तरात मिळतो त्यांच्यासाठी आता शेतकऱ्यांसाठी एक इलेक्ट्रिसिटी सेव्हर म्हणून खूप चांगला एक प्रोजेक्ट मला दिसला की त्याच्यात 30%, 40% विजेची बचत होईल. प्लीज या विजनरी लालजी भाईंचा किंवा चेतन भाईंचा जे तुमच्यासाठी असणारं ड्रीम आहे त्यासाठी मेहनत करा. आणि तुमच्या आयुष्यासाठी आहे. If I can't fly, I'll run. If I can't run, I'll walk. If I can't walk, I'll crawl. पण ते सक्सेसच्या दृष्टीने राहील. हे उद्दिष्ट समोर ठेवून स्पेसिफिक टार्गेट घेऊन स्मार्ट कसं स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल अँड रिअलिस्टिक असं टार्गेट घेऊन आयुष्याची दिशा ठरवा. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. अतिशय सुंदर आणि प्रेरक विचार आणि मार्गदर्शन केल्याबद्दल.